आज आपण 5G इंटरनेट वापरतो, स्मार्टफोन्सवर अल्ट्रा HD व्हिडिओज पाहतोय, काही सेकंदात अनेक जीबीची फाईल डाउनलोड करतोय, सेंड करतोय. पण जर मी तुम्हाला सांगितलं की या सुपरफास्ट इंटरनेटच्या मागे एका भारतीय नौदल अधिकाऱ्याचं योगदान आहे आणि त्याची सुरुवात झाली ती भारताच्या एका अत्यंत वेदनादायक लष्करी पराभवातून. तर 1971च्या भारत पाकिस्तान युद्धात भारताने ऐतिहासिक विजय मिळवला. बांगलादेशची निर्मिती झाली, पाकिस्तानचा मोठा पराभव झाला. पण या विजयाच्या इतिहासात एक अशी घटना घडली ज्याबद्दल फार कमी लोक बोलतात. ती म्हणजे INS खुखरी या भारतीय युद्धनौकेचं बुडणं. हा भारतासाठी मोठा धक्का होता. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या पराभवातून मिळालेल्या धड्यामुळे पुढे अशी टेक्नॉलॉजी विकसित झाली जी आज संपूर्ण जगाच्या 4G आणि 5G नेटवर्कचा पाया मानली जाते. एका युद्धाचा, एका संशोधनाचा आणि एका भारतीय वैज्ञानिकाचा हा अविश्वसनीय प्रवास नेमका काय आहे जाणून घेऊया त्या व्हिडिओतून. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरू होतं. ईस्टर्न फ्रंटवर भारतीय सैन्य वेगाने पुढे जात होतं, पण वेस्टर्न फ्रंटवर परिस्थिती तितकी सोपी नव्हती. अमेरिकेने पाकिस्तानच्या समर्थनार्थ त्यांचं 7वं नौदल ताफ बंगालच्या उपसागराकडे पाठवलं होतं. पाकिस्तानचं नौदल सुद्धा पूर्ण ताकदीने लढत होतं. अशाच वातावरणात 9 डिसेंबर 1971ला गुजरातमधल्या दीव जवळ एक घटना घडली जिने भारतीय नौदलाला मोठा धक्का दिला. पाकिस्तानी सबमरीन PNS हंगोरने भारतीय नौदलाची INS खुखरी ही फ्रिगेट टॉर्पेडोने टार्गेट केली आणि काही मिनिटातच ती समुद्रात बुडाली. दुसऱ्या महायुद्धानंतर एखाद्या पाणबुडीने युद्धनौका बुडवल्याची ही जगातली पहिली घटना होती. 18 अधिकारी आणि 176 नौसैनिक शहीद झाले. पण भारताने युद्ध जिंकल्यामुळे या घटनेकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही. आता प्रश्न असा पडतो की इतकी मोठी युद्धनौका एका पाणबुडी समोर एवढी असह्य का ठरली? तर यामागे भारतीय नौसैनिकांचं शौर्य कमी नव्हतं, खरं कारण होतं टेक्नॉलॉजी. INS खुखरी ही मूळची ब्रिटनने तयार केलेली युद्धनौका होती आणि 1950 मध्ये ती भारतीय नौदलात दाखल झाली होती. म्हणजे युद्धाच्या वेळी ती जवळपास 20 वर्ष जुनी होती. त्यावरची सोनार सिस्टीम सुद्धा जुन्या काळातली होती. सोनार म्हणजे पाण्याखालची रडार, जहाज किंवा पाणबुडी शोधण्यासाठी साऊंड वेव्हचा वापर करणारी सिस्टीम. INS खुखरीवर ऍक्टिव्ह सोनार होता, म्हणजेच तो फक्त साऊंड वेव्हज बाहेर पाठवत होता. पण पाकिस्तानच्या PNS हंगोरवर पॅसिव्ह सोनार होता. तो स्वतः आवाज न करता समोरून येणाऱ्या साऊंड वेव्हज पकडू शकत होता. त्यामुळे हंगोरला भारतीय जहाजाच्या प्रोपेलरचा आवाज आधीच ऐकू आला. त्याने INS खुखरीचा मागोवा घेतला, पण INS खुखरीला मात्र हंगोरचं अचूक स्थान समजू शकलं नाही. भारतीय नौदलाला धोका कळेपर्यंत पाकिस्तानने टॉर्पेडो डागले होते. म्हणजेच हा पराभव शौर्याचा नव्हता, तर टेक्नॉलॉजीच्या फरकाचा होता. या घटनेने भारतीय नौदलाला एक गोष्ट स्पष्ट झाली की भविष्यातली युद्ध फक्त तोफा, मिसाईल्स किंवा जहाजांनी जिंकली जाणार नाहीयेत. कम्युनिकेशन, सिग्नल प्रोसेसिंग आणि ॲडव्हान्स्ड इलेक्ट्रॉनिक्स या गोष्टी सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या असणार आहेत. त्यानंतर भारतीय नौदलाने या क्षेत्रात संशोधनाला मोठी चालना दिली. याच काळात भारतीय नौदलात कार्यरत असलेले एक अधिकारी या संशोधनात सक्रिय होते. त्यांचं नाव होतं डॉक्टर आरोग्यस्वामी पॉलराज. त्यांनी नौदलात असताना रेडिओ कम्युनिकेशन, वायरलेस सिग्नल्स आणि सिग्नल प्रोसेसिंग या विषयांवर संशोधन सुरू केलं. पुढे त्यांनी नौदलातून रिटायर झाल्यानंतर अमेरिकेतल्या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये संशोधन सुरू ठेवलं आणि इथेच जन्म झाला अशा एका तंत्रज्ञानाचा, ज्याने पुढे संपूर्ण जगातलं वायरलेस कम्युनिकेशन बदलून टाकलं. या तंत्रज्ञानाचं नाव होतं MIMO, मल्टिपल इनपुट मल्टिपल आउटपुट. नाव जरी गुंतागुंतीचं वाटत असलं तरी त्यामागची कल्पना खूप सोपी आहे. पूर्वी मोबाईल टॉवर आणि मोबाईलमध्ये एकाच अँटेनाद्वारे डेटा पाठवला जायचा आणि घेतला जायचा. त्यामुळे स्पीड कमी असायची आणि अनेक युजर्स एकाच वेळी नेटवर्क वापरत असतील तर स्पीड आणखी कमी व्हायचा. पण MIMO मध्ये एकाऐवजी अनेक अँटेना एकाच वेळी डेटा पाठवतात आणि स्वीकारतात. त्यामुळे एकाच फ्रिक्वेन्सीवर जास्त डेटा ट्रान्सफर होतो. नेटवर्कची क्षमता वाढते, सिग्नल जास्त स्थिर राहतो आणि इंटरनेटचा स्पीड अनेक पटींनी वाढतो. आज तुम्ही 4G वर व्हिडिओ स्ट्रीम करता, 5G वर गेम खेळता, वायफाय वापरता किंवा व्हिडिओ कॉल करता, या सगळ्यामागे MIMO ही फंडामेंटल टेक्नॉलॉजी काम करत असते. डॉक्टर पॉलराज यांचं योगदान फक्त संशोधनापुरतं मर्यादित राहिलं नाही. त्यांनी अमेरिकेतल्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये 3 मोठ्या कंपन्यांची स्थापना केली. 1998 मध्ये लॉस्पॅन वायरलेस, जिने वायरलेस ब्रॉडबँड तंत्रज्ञानावर काम केलं. 2004 मध्ये बेसिम कम्युनिकेशन, जी वायमॅक्स तंत्रज्ञानाच्या विकासात महत्त्वाची कंपनी ठरली. त्यानंतर 2014 मध्ये रासा नेटवर्क्सची स्थापना करून त्यांनी नेटवर्क अनालिटिक्स क्षेत्रातही काम केलं. त्यांच्या संशोधनामुळे जगभरातल्या टेलिकॉम कंपन्यांनी MIMO स्वीकारलं आणि पुढे 4G, LTE, 5G आणि आधुनिक वायफाय मानांकाचा पाया मजबूत झाला. त्यांच्या या कार्याची दखल भारतासह संपूर्ण जगाने घेतली. भारत सरकारने 2010 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं. त्याशिवाय IE अलेक्झांडर ग्रॅहम बेल मेडल, मॅक्रॉनी प्राइज आणि फेलोशिप आणि अमेरिकेच्या नॅशनल इन्व्हेस्टर्स हॉल ऑफ फेम सारखे जागतिक दर्जाचे सन्मान त्यांना मिळाले.
आजही ते स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीत प्रोफेसर अमेरिट्स म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतायत. जगभरातल्या टेलिकॉम इंडस्ट्रीजमध्ये त्यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं. INS खुखरीच्या पराभवाने भारतीय नौदलाला आधुनिक कम्युनिकेशन आणि सिग्नल प्रोसेसिंगचं महत्त्व समजलं. त्या संशोधनातून डॉक्टर आरोग्यस्वामी पॉलराज यांच्यासारख्या वैज्ञानिकांनी मीमोसारखं क्रांतिकारी तंत्रज्ञान विकसित केलं आणि त्याच तंत्रज्ञानावर पुढे जगभरात 4G आणि 5G नेटवर्क उभं राहिलं. म्हणजे एका लष्करी धड्याचं रूपांतर वैज्ञानिक संशोधनात झालं आणि त्या संशोधनाचा फायदा आज संपूर्ण जग घेत आहे. म्हणून पुढच्या वेळी तुम्ही मोबाईलवर 4G किंवा 5G नेटवर्क वापराल, काही सेकंदात मोठी फाईल डाउनलोड कराल किंवा कुठलंही बफरिंग न होता व्हिडिओ पाहाल, तेव्हा लक्षात ठेवा की त्या स्पीडच्या मागे फक्त टेलिकॉम कंपन्या नाही आहेत, तर एका भारतीय नौदल अधिकाऱ्याचं संशोधन, एका मोठ्या युद्धातून मिळालेला धडा आणि विज्ञानावर ठेवलेला विश्वास आहे. ही गोष्ट कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि असेच दर्जेदार व्हिडिओज पाहण्यासाठी आज सबस्क्राईब करा लगाव बत्ती.